नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मी आलो आहे आमच्या शेतीवरती आणि मी तुम्हाला आज आमची शेती दाखवतो, कसं भात झालेले आहे ते. हे बघा, भात एकदम लाईनीमध्ये लावलेला आहे. प्रत्येक रोपामध्ये 15-15 सेंटीमीटरचा गॅप आहे आणि लाईन टू लाईन 20 सेंटीमीटरचा गॅप आहे. या शेतामध्ये जवळपास 6 भातं आहेत. त्याच्यामध्ये हे तुम्हाला हे भात वेगळे दिसेल, मध्ये गॅप सोडलेला आहे. त्याच्यानंतर हे दुसरं भात आहे. अशी वेगवेगळी भातं लावलेली आहेत. हा आपल्याला प्रयोग करून बघायचा आहे की भात कोणतं उत्पादन कोणतं जास्त देतं. त्यासाठी हे भात लागवड केलेलं आहे. प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं भात आहे. हे हायब्रिड भात आहे. त्यानंतर तुम्ही ही बाजूला बघाल तर हे तेजस म्हणून भात आहे. गवत जरा जास्त दिसते. आता हे गवत साफ करावं लागेल. हे बघा, तुम्ही बघू शकता माझी मदर तिकडे फर्टिलायझर देत आहे, युरिया. हे बघा आमचं भात. ही आमची मदर आहे. हिला घरी बसून काही करमत नसते, त्यामुळे तिला शेतीची आवड आहे. आणि आता आम्ही तुम्हाला आमची काकू दाखवतो कशी गवत कापते. ते दाखवा जरा काकू. कसं काकू आमची पूर्ण दिवस काम करत असते, अख्खा दिवस शेतावरती. ती बघा बघा एकटीच कशी करते काम केल्याने तब्येत वगैरे व्यवस्थित राहते. आता जी लेकीसला पाडतो व्हिडिओ. तो गाईज, आता मी चालू आहे शेतावरून. शेती बघून आपली झालेली आहे. भात चांगलं झालं आहे आतापर्यंत. गवत जरा जास्त आहे, ते गवत साफ करेल, होऊन जाईल ते. बांधाला गवत जरा जास्तच झालेलं आहे. याच्यापेक्षा जास्त गवत तिकडे होतं. एक नाणेडा पण पास झाला जवळून. फाटली माझी जपटे. हे एक कडी भात आहे. एक कडी भाताचा उतारा तुम्हाला जास्त मिळतो. एक कडी भात त्यासाठी लावलं जातं जास्त करून. अशा प्रकारे आज आपला व्लॉग इथे संपला. नेक्स्ट व्लॉगसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आपल्या असेच नवीन नवीन व्लॉग येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.